नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के व्हॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत उच्च न्यायालय या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत. मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल. चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, उच्च न्यायालयाला मूळ अधिकार ओरिजिनल ज्युरिडिक्शन कधी मिळतो? ऑप्शन आहे ए. फक्त फौजदारी प्रकरणात, बी. फक्त दिवाणी प्रकरणात, सी. संविधानिक प्रश्नांमध्ये, डी. अपील प्रकरणात. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी. संविधानिक प्रश्नांमध्ये. उच्च न्यायालयाला मूळ अधिकार संविधानिक प्रश्नांमध्ये मिळतो. आता पुढचा प्रश्न आहे, पर इन्क्युरियम या न्यायालयीन शब्दाचा अर्थ काय? ऑप्शन आहे ए. आधीचा निर्णय रद्द करणे, बी. चुकून दिलेला निर्णय, सी. अंतिम निर्णय, डी. तात्पुरता आदेश. आणि उत्तर आहे ऑप्शन बी. चुकून दिलेला निर्णय. पर इन्क्युरियम या न्यायालयीन शब्दाचा अर्थ आहे चुकून दिलेला निर्णय. आता पुढचा प्रश्न आहे, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना शपथ कोण देतो? ऑप्शन आहे ए. मुख्यमंत्री, बी. राज्यपाल, सी. सरन्यायाधीश, डी. राष्ट्रपती. आणि उत्तर आहे ऑप्शन बी. राज्यपाल. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना राज्यपाल शपथ देतो. आता पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता लेख उच्च न्यायालय जारी करू शकत नाही? ऑप्शन आहे ए. हॅबियस कॉर्पस, बी. मॅन्डमस, सी. सर्टिओरारी, डी. अपील. आणि उत्तर आहे ऑप्शन डी. अपील. आणि पुढचा प्रश्न आहे, संगणकातील हार्ड डिस्क ही कोणत्या प्रकारची मेमरी आहे? ऑप्शन आहे ए. प्राथमिक, बी. अस्थायी, सी. दुय्यम, डी. कॅशे. आणि उत्तर आहे ऑप्शन सी. दुय्यम. संगणकातील हार्ड डिस्क ही दुय्यम प्रकारची मेमरी आहे. आता पुढचा प्रश्न आहे, डॉक्ट्राइन ऑफ प्रेसिडेंट म्हणजे काय? तर ऑप्शन आहे ए. कायदा बनवणे, बी. न्यायालयीन निर्णयाचे अनुसरण, सी. न्यायालयीन आदेश रद्द करणे, डी. अपील दाखल करणे. आणि उत्तर आहे ऑप्शन बी. न्यायालयीन निर्णयाचे अनुसरण. आता यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पणजी खंडपीठ कोणत्या राज्यासाठी आहे? ऑप्शन आहे ए. महाराष्ट्र, बी. गुजरात, सी. गोवा, डी. कर्नाटक. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी. गोवा. आता यानंतरचा प्रश्न आहे, न्यायालयीन आदेश स्टे म्हणजे काय? तर ऑप्शन आहे ए. शिक्षा वाढवणे, बी. तात्पुरती स्थगिती, सी. अंतिम निकाल, डी. केस बंद करणे. आणि उत्तर आहे ऑप्शन बी. तात्पुरती स्थगिती. आता पुढचा प्रश्न आहे, संविधान दुरुस्तीचा अधिकार कोणाकडे आहे? ऑप्शन आहे ए. सर्वोच्च न्यायालय, बी. उच्च न्यायालय, सी. संसद, डी. राष्ट्रपती. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी. संसद. आता यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता शब्द न्यायालयीन नाही? तर ऑप्शन आहे ए. प्रतिवादी, बी. फिर्यादी, सी. आदेश, डी. प्रस्तावना. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी. प्रस्तावना. खालीलपैकी प्रस्तावना हा शब्द न्यायालयीन नाही. आता पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिली ई-कोर्ट प्रणाली कोणत्या राज्यात सुरू झाली? तर ऑप्शन आहे ए. महाराष्ट्र, बी. केरळ, सी. कर्नाटक, डी. तेलंगणा. आणि उत्तर आहे ऑप्शन बी. केरळ. भारतातील पहिली ई-कोर्ट प्रणाली ही केरळ राज्यात सुरू झाली. आता यानंतरचा प्रश्न आहे,
MS वर्डमध्ये मजकूर शोधण्यासाठी शॉर्टकट कोणता आहे? तर ऑप्शन आहे ए Ctrl+H, बी Ctrl+F, सी Ctrl+S, डी Ctrl+P. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी Ctrl+F. आता पुढचा प्रश्न आहे, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणजे काय? तर ऑप्शन आहे ए न्यायालयाची मदत, बी न्यायालयाचा अपमान, सी न्यायालयाचा आदेश, डी न्यायालयीन सल्ला. आणि उत्तर आहे ऑप्शन बी न्यायालयाचा अपमान. आता यानंतरचा प्रश्न आहे, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोणाच्या सल्ल्याने होते? तर ऑप्शन आहे ए राज्यपाल, बी पंतप्रधान, सी सरन्यायाधीश व मुख्यमंत्री, डी सरन्यायाधीश CJI. तर उत्तर आहे ऑप्शन डी सरन्यायाधीश CJI. आता यानंतरचा प्रश्न आहे, संविधानाचा मसुदा तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन आहे ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद, बी पंडित नेहरू, सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डी सरदार पटेल. आणि उत्तर आहे ऑप्शन सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता यानंतरचा प्रश्न आहे, ई कोर्ट प्रोजेक्ट कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? ऑप्शन आहे ए गृह मंत्रालय, बी विधी व न्याय मंत्रालय, सी माहिती व प्रसारण मंत्रालय, डी IT मंत्रालय. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी विधी व न्याय मंत्रालय. आता यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता न्यायालयीन लेख नाही? तर ऑप्शन आहे ए मॅन्डमस, बी हॅबियस कॉर्पस, सी क्वो वारंटो, डी हॅबिटेट. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी हॅबिटेट. आता पुढचा प्रश्न आहे, भारतीय दंडसंहिता IPC कधी लागू झाली? तर ऑप्शन आहे ए 1857, बी 1860, सी 1862, डी 1872. आणि उत्तर आहे ऑप्शन बी 1860. भारतीय दंडसंहिता IPC 1860मध्ये लागू झाली. आता यानंतरचा प्रश्न आहे, लोक अदालत कोणत्या कायद्याअंतर्गत स्थापन झाली? तर ऑप्शन आहे ए भारतीय संविधान, बी दिवाणी प्रक्रिया संहिता, सी कायदेशीर सेवा प्राधिकरण अधिनियम, डी फौजदारी प्रक्रिया संहिता. आणि उत्तर आहे ऑप्शन सी कायदेशीर सेवा प्राधिकरण अधिनियम. आता यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठे उच्च न्यायालय खंडपीठ कोणते? तर ऑप्शन आहे ए नागपूर, बी औरंगाबाद, सी मुंबई, डी पणजी. आणि उत्तर आहे ऑप्शन सी मुंबई. आता यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील पहिले महिला उच्च न्यायालय न्यायाधीश कोण होत्या? तर ऑप्शन आहे ए फातिमा बीबी, बी अन्ना चांडी, सी लीला सेठ, डी इंदिरा जयसिंग. आणि उत्तर आहे ऑप्शन बी अन्ना चांडी. भारतातील पहिल्या महिला उच्च न्यायालय न्यायाधीश अन्ना चांडी या होत्या. आता यानंतरचा प्रश्न आहे, न्यायालयीन पुनरावलोकन ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे काय? तर ऑप्शन आहे ए कायदा तयार करणे, बी कायद्याची अंमलबजावणी, सी कायद्याची घटनात्मक तपासणी, डी शिक्षा ठरवणे. आणि उत्तर आहे ऑप्शन सी कायद्याची घटनात्मक तपासणी. आता पुढचा प्रश्न आहे, भारताचे सध्याचे सरन्यायाधीश चीफ जस्टिस ऑफ इंडिया कोण आहेत? ऑप्शन आहे ए DY चंद्रचूड, बी संजीव खन्ना, सी NV रमना, डी UU ललित.
तर उत्तर आहे ऑप्शन बी संजीव खन्ना. आता यानंतरचा प्रश्न आहे, उच्च न्यायालयाचा पर्यवेक्षणाधिकार कोणत्या कलमानुसार आहे? ऑप्शन आहे ए कलम 226, बी कलम 227, सी कलम 32, डी कलम 124. आणि उत्तर आहे ऑप्शन बी कलम 227. आता यानंतरचा प्रश्न आहे, डिजिटल इंडिया अभियान कोणत्या वर्षी सुरू झाले? ऑप्शन आहे ए 2014, बी 2015, सी 2016, डी 2017. आणि उत्तर आहे ऑप्शन बी 2015. डिजिटल इंडिया अभियान 2015 या वर्षी सुरू झाले. आता यानंतरचा प्रश्न आहे, हायकोर्टमध्ये दाखल होणाऱ्या पहिल्या अर्जास काय म्हणतात? ऑप्शन आहे ए अपील, बी रिव्हिजन, सी याचिका पिटिशन, डी FIR. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी याचिका पिटिशन. आता पुढचा प्रश्न आहे, RTI कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? ऑप्शन आहे ए 2003, बी 2004, सी 2005, डी 2006. आणि उत्तर आहे ऑप्शन सी 2005. RTI कायदा हा 2005 या वर्षी लागू झाला. मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील.